सर्वांना मानाचा मुजरा आणि भगवा कडक. धन्यवाद धन्यवाद. मी काय म्हणतो दादा, नक्की बरं का माझं म्हणजे तुम्ही जे दर महिने जाताय ना पंढरपूरला, प्लीज जरा माझं तिथं नाव काढायचं फक्त बस, बाकी काहीच नाही. म्हणजे तेवढी फार इच्छा आहे, फार म्हणजे मनातून इच्छा आहे माझी, तेवढं करा प्लीज. ओम सत्संग. कल्याणताई पळणकरी 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 पळणकरी. सोनाताई श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद दादा म्हणताय, ठीक आहे दादा, नक्की. दादा माझ्यावर फार उपकार होते, फार उपकार होते माझ्यावर. फक्त तिचं नाव जरी काढलं माझं, आपला माझा भरत मित्र आहे बॉस, भरत नावाचा मित्र आहे, पांडुरंग आशीर्वाद राहू दे त्याच्यावर. तेवढं जरी बोलले ना तर मला लय आनंद होईल, तेवढंच बोला फक्त. भरत नावाचा मित्र ॲक्च्युली मला तर मी तर जाणारच आहे, भेटायला जाणारच पांडुरंगाला, पण तोपर्यंत तरी माझी इच्छा आहे असं सांगा. कसं असतं ना दिलीप दादा, म्हणजे अशोक दादा, का बुवा एखादा माणूस डॉक्टरकडे जायच्या अगोदर एखादं, आता तुम्ही कसं दर महिन्याला जाता पांडुरंगाकडे, बरोबर ना, तसं एखादा डॉक्टर, एखादा एकदम स्पेशलिस्ट डॉक्टर नसतो का, तो असतो, तो सांगतो ओके ठीक आहे, तुला असा प्रॉब्लेम आहे का, तर ठीक आहे, मग तुला असं गोळी घ्यायला सांगा, ओके होऊ शकतो. आणि मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये गोळ्यांनीच माणूस नीट होतो, मोठ्या मोठ्या दवाखान्यात आपल्याला नीट नाही होत, गोळ्या नीट होतो, बरं आहे की नाही. त्या गोळ्याचे पैसे देतात, चला ठीक आहे, जाऊ द्यावा. म्हणजे माझ्या बोलण्याचा उद्देश तुम्ही समजून घेतले, समजून घ्या. धन्यवाद धन्यवाद. मग तुम्हाला इच्छा आहे त्याची. माणूस मोठ्या दवाखान्यात ॲडमिट झाला म्हणून बरा नाही होत, माणूस गोळ्यांनी किंवा आशीर्वादानेच बरा होतो, एवढं कारण ठेवा. तेच मी सांगतो, तुम्ही आता चालले विठ्ठलाकडे, तर प्लीज